पुढे सांगताय कोण गोकर्णजी, बाबा कुणाचे गुण दोष पाहू नका. भागवतात उद्धव विचारतो, भगवंत ह्या जगामध्ये सर्वात मोठा दोष कोणता आहे? ऐकण्यासारखं उत्तर आहे. आपण बऱ्याच वेळेस तेच करतो ना, अरे तो लय भारी आहे, ते लय चांगलं आहे, आपण त्याच्यामध्ये आसक्त होतो. आणि पुढे जाऊन काय होतं, दोष दिसायला लागलं, काय करायचं, त्याचा द्वेष करायला लागतो. गुण पाहिले त्याच्यामध्ये आसक्ती वाढते, दोष पाहिला द्वेष वाढतो. उद्धव विचारतो या जगामध्ये सर्वात मोठा दोष कोणता आहे भगवंत, कृपया मला सांगा. त्यावेळेस भगवंत सांगतात या जगामध्ये दुसऱ्यामध्ये गुण आणि दोष पाहणं हा सर्वात मोठा दोष आहे. गुण आणि दोष पाहणं हाच सर्वात मोठा दोष आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कासया गुण दोष पाहू अनेकांचे, मज काय त्याचे उणे असे. इतरांचे गुण दोष कशाला पाहत बसू मी, माझ्या काय मध्ये मध्ये काय कमी आहेत का? आपलं अख्खं आयुष्य कशात चाललं मला सांग. हे गुण बघा, कथा ऐकून सोडायची नाही. पाण्याची बाटली घरून आणलेली, जास्त बोलत नाही मी, ऐकून सोडायचं नाही. माझ्याकडे काही दिवसापूर्वी कॉलेजचे मुलं आले होते, बरंच बोललो, 1-1.5 तास कॉलेजमध्ये 15-20 मुलं आले होते. भाऊ आता आम्ही घरी जाऊन काय करू? ते उठल्या उठल्या त्यांनी मागचं झटकलं होतं. म्हणलं तुम्ही काय करणार आहे? तुम्ही जर इथं मागे लटकलेली धूळ घेऊन जाऊ शकत नाही तर इथला विचार काय घेऊन जाणार आहे? म्हणलं उठले झटकलं, बाबा तुमचं तुम्हाला, आम्ही चाललो परत गुण दोष पाहायला. हा असा ती तशी. उगाच नाही म्हटले संत, निंदकामची काशी नावगी पाप नाशी. ज्याचे दोष पाहिले त्याची आपल्या हातून तोंडून निंदा घडते, ज्याची निंदा घडली त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपलं पुण्य त्याला भेटतं. बघा आता सुरू झाली हो, तर तुम्हाला स्पेस येणार रिकामच राहिला. दोष पाहिला नाही, सांगता खूप चांगली झाली, पण ती आमटी ना जर आळणीच होती. दोष पाहिला, कथेतून काय नेलं? आळणी आमटी. मज काय त्याची उणी असे. म्हणून पुढचे 7 दिवस कोणाचे दोष पाहायचे नाही, कोणाचे गुण पाहिजे नाही. जे पाहायचं ना ते भगवंताचं पाहायचं, जे पाहायचं ते भगवंताचं पाहायचं. आणि म्हणून 60 वर्षाचे असताना आत्मदेव ब्राह्मणांनी घराचा त्याग केला. त्यांनी परमेश्वर प्राप्ती करून घेतली. पण हा जो धुंदुकारी होता ना, आता मोकळा झाला. हा गेला निघून. कोण? गोकर्ण तीर्थयात्रेला. आत्मदेवांनी क्रोधत्याग करून भजनाला लागले. हा मोकळा झाल्यामुळे हा आईला छळ व्हायला लागला. बोल, माझा भाऊ आणि माझ्या वडिलांनी तुझ्याकडे काहीतरी ठेवलेलं आहे, काढते. मारहाण करायला लागला, शिवीगाळ करायला लागला. त्या त्रासाला कंटाळून त्या धुंदुलीने आत्महत्या केली. अजूनच मोकळा झाला. एक दिवस याने काय केलं? राजाच्याच खजिन्यावरती दरोडा टाकला आणि 5 गणिका वेश्या घरामध्ये आणून ठेवल्या. त्याने दारू पिलेला, दरोडा टाकला राजाच्या खजिन्यावरती. 5 वेश्या गणिका घरामध्ये आणल्या. त्या गणिकांना सांगितलं, मी आज एवढं मोठं काम केलं, आता आयुष्यभर तुम्ही आणि मी मजा करायची, फक्त बस तुम्ही नाचा, मी दारू पिऊ मजा करणार बस. पण त्या गणिकांना कळालं आज ना उद्या हा पकडला जाणार. तो पकडला म्हणजे ते सोनं खजिना कुडक दिला, आपलं नाव येणार आहे. भरपूर दारू पाजली, हात पाय बांधले. एक जणीन गेली आणि चुलीमध्ये पेटलेलं लाकूड होतं का त्याच्या तोंडामध्ये कोंबलं, मारून टाकली त्या गणिकांनी. तिला खड्डा खोदला घरामध्ये आणि तिला त्या